आज नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होती आहे। राष्ट्रवादीचे देखील अनेक पदाधिकारी यावेळेला उपस्थित राहणार आहेत आणि तयारी अंतिम टप्प्यात आहेत। माजी खासदार समीर भुजबळ आपल्यासोबत आहेत। समीर भाऊ, तयारी नेमकी कशी सुरू आहे आणि काय आजच्या सभेकडनं अपेक्षा आहेत? सभेला जे उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभणारच आहे, कारण का शेवटी जनतेने शिवसेना आणि राष्ट्रवादीची ही युती जी आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे लोक संध्याकाळी शिंदे साहेबांचं आणि तटकरे साहेबांचं भाषण ऐकायला येणार आहेत। त्याचबरोबर त्यांच्याकडून जे आहे ह्या आमचा जो का विकासाचा अजेंडा जो आहे त्याच्यातून शिंदे साहेब आणि तटकरे साहेब जी काही भूमिका मांडतील ते ऐकण्यासाठी खास करून लोक संध्याकाळी येतील। या संपूर्ण निवडणुकीमध्ये स्वास्थ्य अस्वास्थतेमुळे भुजबळ साहेब खरं तर प्रचारात सहभागी होऊ शकले नाही। संपूर्ण धुरा तुम्ही त्यांच्या ऐवजी या ठिकाणी सांभाळली, मात्र किती उणीव जाणवली भुजबळ साहेब नसल्याची या संपूर्ण निवडणुकी दरम्यान? निश्चित साहेब स्वतः जरी नसले तरी फोनवर रोज जे आहे अपडेट्स घेत असतात की बाबा काय चाललंय, कसं चाललंय, कुठे कुठच्या उमेदवाराची काय अडचण आहे का, कुठे काय कोणाशी बोलायला पाहिजे का, तर असा जो आहे संवाद माझा त्यांच्याबरोबर सुरू आहे आणि निश्चितपणे ते लक्ष ठेवून आहे निवडणुकीकडं। कारण का 9 वर्षांनी ही निवडणूक होती आहे आणि शेवटी शहराच्या भवितव्याचा आणि शहरातील राहणाऱ्या लोकांच्या भवितव्याचा प्रश्न आहे तो आणि कॉर्पोरेशनच्या माध्यमातूनच जे दैनंदिन कामकाज रोज लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याच्या रिलेटेड ही निवडणूक आहे का बघायला पाहिजे। या निवडणुकीच्या शेवटच्या 2 दिवसांच्या टप्प्यामध्ये भुजबळ साहेबांची VC द्वारे एखादी सभा किंवा असं काही शक्य आहे? अजून तरी काही ठरवलेलं नाही आहे, परंतु अनेक उमेदवारांची मागणी आहे की बाबा त्यांचा कमीत कमी एक व्हिडिओ बाईट वगैरे, परंतु अजून काही ठरलेलं नाही आहे। खूप खूप धन्यवाद। आपण बघतोय या ठिकाणी आजची होणारी सभा जी आहे त्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे। या ठिकाणी व्यासपीठावर खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत। मागच्या बाजूला बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे फोटो जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आजच्या या निवडणुकांच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे असतील, हे कालच्या राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सभेला कसं प्रत्युत्तर देतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।